चला आपण मी सांगितल्याप्रमाणे रिअल नंबर्सचे काही PYQs आज पाहूया. पास्ट इयर क्वेश्चन्स बोर्ड एक्झाम मध्ये कशा टाईपचे येतात. पहिला क्वेश्चन मी तुम्हाला देईन, 1 बाय 1 ट्राय करायचा आहे. आता हा जो क्वेश्चन आहे मी इथे लिहील PYQ 2020 मध्ये आलेला आहे. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी लिहितो. हा, the exponent of 5 in the prime factorization of 3750 is. याचे प्राइम फॅक्टर काढा आणि त्याच्यामध्ये 5 चा एक्सपोनंट किती येतो ते सांगा. आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये हा MCQ म्हणून आलेला आहे. मी तुम्हाला एक क्वेश्चन म्हणूनच देतो. नंबर आहे 3750. आपण एक काम करू, 3750 चे फॅक्टर्स लिहू. 0 आहे त्याला तुम्ही 5 किंवा 2 ने स्टार्ट करू शकता. 5 ने करूया, मोठा नंबर आहे. तर बघा 5 7 जा 35, इथे 5 जा, पुन्हा 5 ने करा 150, पुन्हा 5 ने करा 30, आता 5 ने करा 6, आता 2 ने करा 3 आणि 3 ने करा 1 2 3 4. तर इथे 5 चा पॉवर 4 आणि 2 चा पॉवर 1, 3 चा 1. तर आपण इथे म्हणू शकतो एक्सपोनंट ऑफ 5 इज 4. 1 मार्काचा प्रश्न आहे, असाच येतो. चला नेक्स्ट, सेकंड क्वेश्चन. हा PYQ आहे 2021 मध्ये आलेला. What is the greatest possible speed at which a girl can walk 95 meters and 171 meters in an exact number of minutes. ठीक आहे, करा. क्वेश्चन मध्ये मोठी हिंट आहे, एक मोठा शब्द ग्रेटेस्ट. आता बाकी कालच्या सारख्या काही कंडिशन्स नाही. कालचा क्वेश्चन आठवतो? हा, त्याने बरोबर नंबर ऑफ कोणता होता तो बॉक्स बंडल्स वाला. इथे ग्रेटेस्ट आपल्याला विचारलेलं आहे. पहा, एक्झॅक्ट नंबर ऑफ मिनिट्सचा अर्थ आहे की या दोघांना सेम मिनिट मध्ये कव्हर करायचंय आणि ग्रेटेस्ट विचारले. तर फॉर असं लिहू आपण, ग्रेटेस्ट possible speed, we find HCF of 95 and 171. The 95 चे factors 19 into 5, 171 19 into हा, इथे 3 चा स्क्वेअर येईल. आपल्याला HCF काढायचा आहे. HCF मध्ये आपण कॉमन फॅक्टरचा लिस्ट पॉवर घेतो. त्याचा HCF 19 येईल आणि तेच आपलं आन्सर आहे. समजलं? चला, हा PYQ होता. नेक्स्ट, हा पण आहे PYQ 2021. या वर्षी 2-3 आले होते.
बघा, द ग्रेटेस्ट नंबर which when divides 1251 9377 15628, छोटे छोटे नंबर है, leaves remainder 1 2 and 3 respectively. विचार करा, मग मी सांगतो. लक्ष द्या, असे प्रश्न सोडवताना जेव्हा रिमाइंडर वाले क्वेश्चन्स असतात तेव्हा कोणी हे डोक्यात ठेवू नका की हे क्वेश्चन किंवा रिमाइंडरचा क्वेश्चन आहे का. नाही, हा आहे ग्रेटेस्ट नंबर तिघांना डिवाइड करणारा, याचा अर्थ HCF चा क्वेश्चन आहे. पण ही एक कंडिशन टाकली तर कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. असे प्रश्न आल्यावर परीक्षेत काय करणार, आपल्याला पहिल्यांदा जर काय काढायला सांगितलं, ग्रेटेस्ट नंबर, ठीक आहे, विचारले, आणि नंतर काय सांगितलेले, रिमाइंडर्स एक्स वाय झेड एटसेट्रा असे काही विचारले, तर कॉन्सेप्ट काय सांगतो, देन सबट्रॅक्ट रिमाइंडर्स अँड फाइंड, नका करू, मी जी मेथड सांगायलो ती तुम्हाला परफेक्ट आन्सर देईल. सबट्रॅक्ट रिमाइंडर्स अँड फाइंड HCF, हा कॉन्सेप्ट आहे. आपण आधी नंबर्स काढू. पहिल्यामधून 1 रिमाइंडर जातो, हा 1250 होईल. इथे 9377 मधून 2 जाणार कारण त्याचा रिमाइंडर 2 आहे, हा होईल 9375, आणि याच्यातून 3 जाणार तर 15625. आता आपल्याला या तिघांचे प्राइम फॅक्टर्स घेऊन HCF काढायचा आहे. ठीक आहे, याला सॉल्व्ह केल्यावर HCF येतो 625. तर दॅट इज द आन्सर. कधीही एक काम करा, याचा HCF काढून तुम्ही नंतर सबट्रॅक्ट करणं रॉंग आहे, कारण हे ऍड केल्यामुळे जे प्राइम फॅक्टर लवकर नाही भेटणार, तेच तर प्रॉब्लेम आहे. आता 9375 चा पटकन भेटतो 5 असल्यामुळे, पण तुम्ही याला जर डायरेक्ट आधी करतो नंतर करतो म्हणले तर नाही होणार, ते नाही. म्हणून बेसिक कधी कॉन्सेप्ट मी काय सांगितला, 2 कंडिशन असतील आणि मग करायचं काय, रिमाइंडर सबट्रॅक्ट करायचे आणि आलेल्या नंबरचा HCF द्यायचा. तर हा याचा मेन पार्ट आहे. लक्षात ठेवा, इथून पुढे असा प्रश्न आल्यावर ही मेथड यूज करायची आहे. चला नेक्स्ट. आता जो PYQ आहे 2023 चा आहे, ताजा ताजा माल आहे. घ्या, क्वेश्चन आहे, द रेशियो ऑफ HCF and LCM of least composite number and least prime number. यांचा HCF LCM चा रेशो सांगायचा आहे. डू दिस. पहिल्यांदा घ्या लीस्ट कॉम्पोजिट नंबर. सगळ्यात छोटा कॉम्पोजिट नंबर कोण आहे, 4 आहे, 3 प्राइम आहे, 2 लेटेस्ट प्राइम आहे, 1 धोबी का कुत्ता आहे, घर का ना गाठ का. लीस्ट कॉम्पोजिट झाला. आता जगातला लीस्ट प्राइम 2 असतो, सगळ्यात छोटा प्राइम 2 असतो. आता आपल्याला घ्यायचंय HCF. आधी दोघांचे प्राइम फॅक्टर्स घ्या. 4 चे प्राइम फॅक्टर्स 2 स्क्वेअर, 2 चा प्राइम फॅक्टर 2 आहे, तर HCF असतो कॉमनचा लीस्ट, LCM असतो ऑलचा हायएस्ट. तर HCF 2 आहे आणि LCM 4 आहे. आपल्याला रेशो विचारलाय HCF to LCM.
ओके, छान. तर 2 हा 4, रेशिओ मस्ट बी 1:2. ओके. 2023 चा क्वेश्चन होता हा. हम्म. नेक्स्ट विचार करून सोडवा. अजून एक PYQ आहे 2021चाच. यावर्षी यांनी खूपच आणला होता. या इफ n is natural, then 2 times 5 raised to n plus 6 raised to n always ends with. काय नाही, फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिकचा प्रश्न आहे. आपण याच्यावर डील केलेलं आहे. तर डोकं लावून सॉल्व्ह करा. तर n नॅचरल असेल तर हा नंबर, हा पूर्ण नेहमी कशाने एंड होईल, कोणत्या डिजिटने एंड होईल? ऑप्शन 1, 4, 3, 2 सॉल्व्ह करा. चला, याचा आन्सर 2 आहे. याचा एक रिझन आहे बेटा. 5 चा कोणताही पॉवर 5 नेच एंड होतो आणि 6 चा कोणताही पॉवर 6 नेच एंड होतो. तर यांचे लास्ट डिजिट तर फिक्स आहेत, 5 आणि 6. आपण असं लिहू, 5 रेस टू एन, याचा तर प्राईम फॅक्टर्स 5 आहे. ठीक आहे. तर ends with 5 always as n belongs to natural. 6 raised to n always as n belongs to natural. याला तुम्ही 2 into 3 करू शकता. 2 चा पॉवर n आणि 3 चा पॉवर n, आणि दोघांचा n सेम होत राहणार. तर आपल्याला माहिती आहे 2 चा पॉवर आणि 3 चा पॉवर जेव्हा एखाद्या नंबरला डिवाइड करतो तेव्हा तो 6 लाही डिवाइड करतो कंपल्सरी. म्हणजे 6 चा कोणताही पॉवर हा 6 नेच एंड होतो, 5 चा कोणताही पॉवर 5 ने एंड होतो. तर यांचे लास्ट डिजिट येतील. तर सो 2 याचा लास्ट डिजिट 5 राहील कोणताही असो, आणि याचा 6 राहील. तर 2 into 11, तर ऑलवेज 2 ने एंड होईल. समजा ही याची मेथड आहे. हा MCQ आहे म्हणून तुम्ही काय लॉजिक लावलं संबंध नाही, आन्सर करेक्ट आलं पाहिजे. तुम्ही तेच केलं असेल. चला, नेक्स्ट घ्या. फाइंड प्राइम फॅक्टर्स ऑफ फर्स्ट 540, सेकंड 21252 आणि थर्ड 8232. तिन्ही क्वेश्चन करायचे, मगच आन्सर पाहायचे. चेक करू आपण कुठे कुठे काय अडचण आहे पहा. तर पहिल्यांदा 540 इथे 278, 135, 27, इथे 9, इथे 3 आणि इथे 1. तर इथून येईल 2 स्क्वेअर पाय आणि 3 क्यूब. आला असं तर राईट करून टाका मस्त पैकी. याच्यानंतर हा छोटासा नंबर आहे, 2 ने करा. 2 6 6 5 3 1 3. चिन्ह द्या. ठीक आहे. 1771, त्याला 7 न जाते. 14, 35, 21. आता याला किती देता? 11 ना. आपली टेस्ट लागते बघा. 5 - 5 0, 22. आणि हा प्राईम आहे. त्याचे फॅक्टर घ्या. 2 स्क्वेअर 3 7 11 23. छान. 8232 4116 058
1029 इथे बघा 9 3 आता याला 7 ने द्या परत 7 ने द्या मग 7 ने द्या हा झाला 2 क्यूब 3 आणि 7 क्यूब आले हा मुद्दाम दिला प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये मोठे नंबर आले तर थोडा सराव पाहिजे फॅक्टरायझेशनचा म्हणून दिलेला क्वेश्चन आहे चला मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो फ्रॉम आर डी शर्मा बुक आपल्याकडे सगळं असते बेटा काळजी करायची नाही क्वेश्चन घ्या if is the sum of if the sum of LCM and HCF of two numbers is 1260 and their LCM is 900 more than HCF, then find product of numbers. मस्त प्रश्न आहे आता लावा डोकं या हा पण आर डी शर्मा मधला एक चांगला क्वेश्चन आहे क्या इफ एक नंबर आहे ए तो आपण लिहिला असा ए इज 2 क्यूब इंटू 3 बी आहे 2 इंटू 3 इंटू 5 सी आहे 3 रेस टू n इंटू 5 आणि जो एलसीएम आहे एबीसी चा तो 2 क्यूब काय नाही प्रॉपर्टी वापरून सॉल्व्ह करायचे 3 स्क्वेअर इंटू 5 देन n इज इक्वल टू व्हॉट कॉन्सेप्ट काय सांगतो आपल्याला एलसीएम काय असतो हायेस्ट पॉवर ऑफ ऑल फॅक्टर्स प्राइम फॅक्टर्स हा आता इथे आपल्याला जो एलसीएम दिलाय तो 2 क्यूब 3 स्क्वेअर आणि 5 दिलाय आपल्याला माहिती हे जे काय आलेले पॉवर्स आहेत ते हायेस्टच असणार एलसीएम मध्ये याचा अर्थ हायेस्ट पॉवर ऑफ 3 मस्ट बी 2 ठीक आहे तोच असणार आणि इथे आपल्याला इथे 3 चा पॉवर 1 आहे इथे 1 आहे तर इथे चुपचाप दोनच व्हावं लागेल तरच हायेस्ट येईल समजलं सो C can be written as 3 raised to n into 5 that is 3 square into 5 so comparing we get n as 2 असं करायचं तर क्वेश्चन आहे परत आर डी शर्मा मधलाच आहे आता आपण केला होता तसाच करा exponent of 2 in prime factors of 144 चला सिंपल आहे 144 चे फॅक्टर घ्या 2 into 72 2 into 36 इथे किती येतील 18 2 2 पुन्हा 2 इथे राहिले 9 9 म्हणजे 3 स्क्वेअर तर 2 raised to 4 3 स्क्वेअर सो power of 2 is 4 ओके ठीक आहे हे काही बेसिक क्वेश्चन होते तुमचे अजून काय असतील तर काढा मी काय असेल ते काढतो उद्या या चॅप्टरचा आपला लास्ट पिरियड असेल संडेला याच्यावर आपली एक्झाम राहील या टाईपचे क्वेश्चन्स राहतील त्यामुळे एमसीक्यू 5 असतील 5 मार्काचे 5 एमसीक्यू आणि 20 मार्काचे सब्जेक्टिव्ह
अशी 25 मार्कची एक्झाम राहील. टाईम वगैरे आपण नंतर ठरवू. उद्या याला मी एंड अप करणार आहे.